नमस्कार मित्रांनो, आज आपण भागाकार कशा प्रकारे काटाकाटी पद्धतीने करायची आहे म्हणजेच काटछाट पद्धतीने करायचे आहे ते आपण शिकणार आहोत. मित्रांनो, भागाकार करत असताना आपल्याला विविध अडचणी येत असतात. काही काही भागाकार असे असतात की भरपूर लेंदी असतात. 5-5, 6-6, 7-7 ओळी त्यामध्ये निघून जातात आणि वेळ पण त्याचा वाया जातो. पण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात, जसे की शालेय स्पर्धा परीक्षा, नवोदय आहे, स्कॉलरशिप आहे, NTS आहे, त्याचबरोबर सैनिकी शाळेचे अभ्यास करण्यासाठी परीक्षा देत असतात, तर त्या विद्यार्थ्यांना भागाकार तशा पद्धतीने म्हणजेच ओल्ड पद्धतीने करून चालणार नाही, कारण त्या ठिकाणी टाइमचा बंधन असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार काटछाट पद्धतीने एकदम सिंपल टू हार्ड कशा प्रकारे करायचं आहे ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. बघा मित्रांनो, सर्वप्रथम आहे 45. या ठिकाणी मी 45 हे उदाहरण घेतलेलं आहे. 45 घेतल्यानंतर आपल्याला मांडणी अशा प्रकारे करून घ्यायची आहे. बरोबर. या ठिकाणी आपण बेसिक कडून सांगत आहे, तर विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. तर बघा, या ठिकाणी हा 5 आहे. 5 1 5. 5 पेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्या कन्सिडर करायचे. ओके. 5 9 45 म्हणजेच याचा आपल्याला भागाकार मिळालेला आहे 9. ओके. त्यानंतर आपण दुसरा उदाहरण पाहूया. बघा, या ठिकाणी दुसरा उदाहरण आहे 84 भागिले 4. या ठिकाणी 84 भागिले 4. ओके. आता या ठिकाणी पाहूया, 4 आहे आणि या ठिकाणी 8 आहे, म्हणजे 4 पेक्षा ही संख्या मोठी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला फक्त एका संख्येला भाग द्यायचा आहे. 4 1 4, 4 2 8. ओके. त्यानंतर 4 आणि या ठिकाणी 4 आहे. 4 1 4. या ठिकाणी आपल्याला भागाकार मिळाला आहे 21. त्यानंतर आपण तिसरा उदाहरण पाहूया. बघा, या ठिकाणी तिसरा उदाहरण आहे 98 भागिले 2. 98 भागिले 2. आपण या ठिकाणी अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे. सॉरी, 98 भागिले 2. या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी आहे 2 आणि या ठिकाणी आहे 9. जर 2 पेक्षा लहान संख्या असली असती तर आपण दोघांना पण भाग द्यायला पाहिजे, परंतु या ठिकाणी 2 पेक्षा मोठी असल्यामुळे सर्वप्रथम आपल्याला एका संख्येला भाग द्यायचा आहे. बे चा पाडा आपल्याला 9 पर्यंत बोलायचा आहे. बे चोक 8, बे पंचे 10. 9 पेक्षा 10 ही संख्या मोठी असल्यामुळे आपल्याला त्या पाठीमागची संख्या घ्यायची आहे. बे चोक 8. 8 झाल्यानंतर 9 - 8 1 राहिला शिल्लक. या ठिकाणी 1 दिल्यानंतर इथे तयार होतो 18. बे 9 18. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 49 हा भागाकार मिळालेला आहे. त्यानंतर आपण पाहूया चौथ्या प्रकारचं उदाहरण. या ठिकाणी बघा, 729 भागिले 9 आहे. ओके. आता या ठिकाणी पाहूया, या ठिकाणी 9 आहे आणि या ठिकाणी स्टार्टिंगला 7 आहे, म्हणजे 9 पेक्षाही 7 संख्या लहान असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्या कन्सिडर करायच्या आहेत. तर 9चा टेबल आपल्याला 72 पर्यंत बोलायचा आहे. 9 8 72. ओके. आणि 9 1 9, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 81. ओके. त्यानंतर आपण 5वा उदाहरण पाहूया. या ठिकाणी घेऊ 5वा उदाहरण. 585 भागिले 5. ओके. या ठिकाणी इथे पण 5 आहे आणि इथे पण 5 आहे. दोन्ही ठिकाणी 5 असल्यामुळं 5 1 5. त्यानंतर 5 पेक्षा संख्या मोठी आहे, म्हणून एका संख्येला भाग द्यायचं. 5 1 5, म्हणजेच 8 - 5. या ठिकाणी राहिले 3. इथे तयार झालं 35. 5 7 35, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळाले आहे 117. त्यानंतर शेवटचं एक उदाहरण पाहूया. 825. या ठिकाणी घेऊया 825 भागिले 5, म्हणजेच या ठिकाणी घेऊया 825 भागिले 5. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 5 आहे. 5 1 5. या ठिकाणी 5 1 5, कारण 5 पेक्षा मोठी आहे. 5 8 मधून 5 गेल्यानंतर 3 राहिले. आता या ठिकाणी बघा मित्र, इथे 32 आहे. 5 सख 30, 5 7 35, म्हणजे 32 पेक्षा 35 ची संख्या मोठी आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला त्याच्या पाठीमागची संख्या घ्यायची. म्हणून इथे घ्यायचंय 5 सख 30, म्हणजे 32 मधून 30 गेल्यानंतर इथे राहिले शिल्लक 2. इथे तयार झाले 25. या ठिकाणी झाले 5 5 25. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळाले आहे 117.
65. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हे भागाकार म्हणजेच काटछाट पद्धतीने कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भागाकार पूर्णांकात अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे करायचं आहे दशांश रूपामध्ये ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे उदाहरणं आणि माहिती मिळत राहतील. थँक्यू.